आज पुऱ्या महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसमोर टेंब लावून आंदोलन करणार. गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा. महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, मदत हनुमानजी आहे. अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन, ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला, दिव्यातली वातही गेली, केलंही गेलं. सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकारजवळ 30-40 हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तिजापूरला सांगितलं होतं का 7-12 कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मतं घेतले होते. तो 7-12 कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे. मी स्वतः आज माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे, शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं, त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो आहे. दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही, पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या व्यथा माणिकराव कोकाटेच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल. सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाके बाजू समोर केलं जाईल. प्रत्येक 15 दिवसानं, 20 दिवसानं, महिन्याभरानं आंदोलनाची शृंखला चालू राहील. अधिक काही लोक जमा करता येईल का, अधिक काही नेत्यांना भेटता येईल का, आणि ते नेते भेटून इतर संघटनेला घेऊन कसं समोर जाता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. बावनकुळेंचं सरकारमध्ये काय चालतं काय नाही हे त्यांना माहित नसतं. योग्य वेळ त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात, ते लगेच सांगा 4-5 दिवसात. आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस थोडी आहे. तुम्ही सांगा योग्य वेळची तारीख कोणती, काय असतं ते. अशा भूलथापा देणं बंद करा. आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहे, आदर्श राजाचे भक्त आहात, त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बावनकुळे साहेबांनी.